वाघमारे, मला सांगा काय खाणार का तुम्ही? कसं आहे, सकाळ सकाळी ना माणसाचं मन आणि चेहरा एकदम प्रसन्न असला पाहिजे. तुमच्या नाकावर राग आणि तुमचे गाल असे फुगलेले काय आहेत बरं वाघमारे? काय झालं? का केलंस असं? तुला सोडणार नाही मी. बदडून काढणार आहे आज. अहो पण काय झालंय? काय सगळं घडून गेल्यावर विचारतोस काय झालंय? सत्य आहे बघ, तुला ना आज मारून मारून सगळं राग काढणार आहे मी. सोडणार नाही तुला. मी कुठं म्हणलं सोडा? मग चेष्टा सुचते वे तुला. वाघमारे, वाघमारे काय करताय? तुम्हालाच लागल, तुमचाच हात दुखल. वाघमारे, वाघमारे सोड मला. सोड. अहो आजारपणात तरी सोडा की मला. किती माराल? आणि डॉक्टरने रक्त काढलंय तुमच्या अंगातलं, रक्त चढवलेलं नाहीये. मग तुला माहिती आहे ना मला सुईची भीती वाटते. मग मला फसवून इंजेक्शन का दिलंस? रक्त काढून घेतलंस माझं. वाघमारे, तुम्ही एकतर माझ्यावर खोटे आरोप करू नका. हे बघा, मी फक्त डॉक्टरांना इशारा केला होता. सुई डॉक्टरांनी टोचवली तुम्हाला, मग तुम्ही डॉक्टरांचा राग माझ्यावर कशाला काढताय? आणि मुळात एवढ्याशा सुईला एवढं काय घाबरता हो? अहो तुम्ही तर इन्स्पेक्टर आहे. नाही, तुम्ही कॉन्स्टेबल होता तेव्हा एक ठीक आहे, पण आता तर तुम्ही इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे झालाय ना. मग अहो असं बंदूक घेऊन फिरणाऱ्यांनी एवढ्याशा सुईला घाबरणं जरा विचित्रच वाटतं. काय झालं? हा, सातारचा वाघ सत्या दादा एवढ्याशा चिमट्यानं कळवळलास? वाघमारे, हे अति होतंय हा तुमचं. आता चिमट्याचं आणि सुईचं काय कनेक्शन आहे का? आणि मुळात ठीक आहे, मी लबाडी केली, तुम्हाला बोलण्यात गुंतवून ठेवून डॉक्टरांना सुई टोचवायला सांगितली, पण तसं करणं गरजेचं होतं ना. नाहीतर रक्त तपासणी कशी झाली असती तुमची? तुमच्या तापाचं मूळ कारण कसं कळलं असतं आपल्याला? आणि मग कसा इलाज करणार होतो आपण? ते पण डॉक्टर बोलले म्हणून. नाहीतर जगातल्या कुठल्या नवऱ्याची बिशाद आहे स्वतःच्या बायकोला सुई टोचवायची? बड्या बड्या बाता तुझ्या. मला सुई टोचत असताना काय करत होतस? वाघमारे, तुम्हाला ना माझी काळजी दिसतच नाही बघा कधी. नाही ठीक आहे, असं असेल ना तर होऊन जाऊ दे फिटानफिट. तुम्हाला सुई टोचवल्याचा राग आलाय ना, मी काम करतो, मी स्वतःला बी आता सुई टोचून घेतो, मग तुमचा आत्मा शांत होईल. हा, कुठं आहे सुई? इथं असेलच की. सुई कुठं आहे? सांगा तरी, सुई कुठं आहे? इथं असेल. मिळाली. ही बघा सुई. आता बघा, स्वतःला टोचून घेतो म्हणजे तुम्हाला कसं शांत वाटेल. होय की नाही? हे बघा बघा. ए थांब, सुई नको टोचूस. काय करतोस? का? सुई टोचून घेतोय म्हणजे तुम्हाला बरं वाटेल ना, ते टोचवतो. नाही म्हणलंय ना सुई टोचायचं. अजिबात स्वतःला सुई टोचून नाही घ्यायची. बरं, नाही टोचवत. हे डिग माझी बायको. येडी नाही म्हणायचं. आणि परत जर स्वतःला इजा करून घ्यायला निघालस ना तर गोळी घालीन. वाघमारे, गोळीपेक्षा मग सुईच परवडली. द्या इकडं. माया, खरं खरं सांग, कुठे गेली होतीस? पेंटर, आता सांगितलं ना समजांसमोर बाहेर का फेरफटका मारायला गेले होते म्हणून. त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार ना. खोटं बोलतेस. तू काहीतरी चुकीचं काम करायला गेली होतीस, हे खरं आहे. मगाशी वाद नको म्हणून मी तुला सांभाळून घेतलं, पण खरं मला कळायला हवं. सांग माया, कुठे गेली होतीस तू? पेंटर, किती सांगायचं आता तुम्हाला? मी इथंच गेले होते म्हणून. आणि तुम्ही बघितलंच की मग कधी सांगितलं नाही का सपने समोरच? आणि सपने होती ना माझ्या सांगण्यात. खोटं बोलतेस माया तू.
मला माहिती आहे तुला सांगायचं नसेल तर सांगू नकोस, पण आणखीन काही कटकारस्थानं करत असशील ना तर यावेळेस तुझा सत्या तुझ्यापासून लांब जाईल, हे ध्यानात ठेव. ओ पेंटर, मी माझ्या सत्याला माझ्यापासून लांब जाऊ देत नसते. आणि जर लांब गेलाच तर त्याला परत कसं आणायचं हे मला चांगलंच ठाव आहे. पण सध्या मला माझं मंत्रीपद महत्वाचं आहे आणि ते मी मिळवणारच. मी शपथ घेते की सत्या, अजून किती दिवस असं आळणी खायला लागणार आहे? कंटाळा आलाय मला. जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत. तू बोल ना त्यांच्याशी, खाऊ द्या म्हणावं मला जरा झणझणीत चमचमीत काहीतरी. नाही, अजिबात नाही. हे बघा, डॉक्टरांनी जे सांगितले तेच खावं लागेल आणि तसंच करावं लागेल, नाहीतर पूर्णपणे बऱ्या कशा होणार तुम्ही? तुला बोलून काय उपयोग आहे म्हणा, तू त्यांचीच बाजू घेणार. सत्या, 2 दिवस आजारपणातच गेले. मला त्याच दिवशी चौकीत आल्यावर तुझ्याशी बोलायचं होतं, पण त्राणच नव्हते माझ्यात. मग बोला की, कशाबद्दल बोलायचं होतं? पूर्वा मॅडम बद्दल. लई तापट स्वभावाच्या आहेत त्या. खुन्नस त्यांच्या नजरेतच दिसते. त्यात तू जे वागलेस ना त्यांच्याशी, त्याचा राग त्यांनी मनात धरून ठेवला असणार. त्या तुझ्यावर डूब धरणार, तुझा बदला घेऊ पाहणार. एकतर आधीच त्यांनी तुझी फाईल ओपन केली, त्यात तू त्यांना नडलास. त्या बघ तुझ्यावर राग काढणार. मला भीती वाटायला लागली सध्या. भीती? अहो वाघमारे, मुळात घाबरण्याचं काही कारणच नाही आहे. हे बघा, जर तुमच्या पूर्वा पाटील मॅडम शेर असल्या ना तर तुमचा नवरा बी शेरात 1.25 शेर आहे, ते विसरू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका. काल जशी सिच्युएशन हँडल केली ना तशीच इथनं पुढची सगळ्या सिच्युएशन हँडल करेन.